नमस्कार. श्री स्वामी समर्थ. शोध अस्तित्वाचा या आपल्या चॅनलमध्ये तुमचे सगळ्यांचे स्वागत करते. तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराजांच्या कृपेने पूर्ण होत हीच स्वामीचरणी प्रार्थना करते. आणि येणारं 2024 वर्ष हे तुम्हाला सगळ्यांना सुखाचं, समृद्धीचं, भरभराटीचं आणि आरोग्यदायी जावो हीच मी परत एकदा स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आज आपण बघणार आहोत, आता आपलं जे 2023 हे वर्ष आहे ते आता उद्या संपणार आहे आणि 2024 हे आपल्यासाठी नवीन वर्ष लागणार आहे. खरं तर आपलं 2024 हे वर्ष पाडव्यापासून लागतं, पण हे इंग्रजी वर्ष आहे आणि सगळ्याबरोबर आपल्याला ते सुद्धा मान्य करायलाच लागतं. तर 31 डिसेंबरला आपल्याला आपल्या संस्कृतीचे आचरण न करता इंग्लिश नव्या वर्षाची सुरुवात स्वामीचरित्र, दुर्गा सप्तशती, नवनाथ पारायण, भागवत पारायण या सेवेनं जर केले तर नक्कीच पुढील येणाऱ्या वर्षात स्वामी आपल्याला भरभरून आशीर्वाद देतील. स्वामींची आपल्यावर भरभरून कृपा राहील. आपल्या घरामध्ये किंवा आपल्या जगामध्ये जगभर रामराज्य यावे आणि जगातील किंवा आपल्या घरातील दैन्य, दुःख, दरिद्री दूर होऊन जनता सुखी व्हावं यासाठी आपण सगळेजण किंवा आपले जे संत लोक आहेत ते सतत प्रयत्न करत असतात आणि आपले गुरुमाऊलीसुद्धा सतत काही ना काही आपल्याला सेवा सांगत असतात जेणेकरून आपलं कल्याण होण्यासाठी. तर आपल्याला सुद्धा काही उपाय करून आपल्या घरातील दरिद्रता दूर करायची आहे. आपल्या घरामध्ये सुखासमाधानाचे दिवस येण्यासाठी, आपण सुद्धा सुखी राहण्यासाठी आपण स्वतःसुद्धा काहीतरी उपाय आपल्याला करायचे आहेत. तर तुम्हाला आज संध्याकाळी काही सेवा संध्याकाळी करायच्या आहेत आणि आज संध्याकाळी जर नाही जमलं तर तुम्ही उद्या सकाळी लवकर उठायचं आहे. अंघोळ वगैरे सगळं करायचं आहे. उद्या नवीन दिवस आहे, त्याच्यामुळं लवकर उठण्याचा संकल्प तुम्ही जरूर करायचा आहे. आणि सकाळी लवकर उठून अंघोळ वगैरे करून आपल्या उंबऱ्याची पूजा, देवपूजा करायची आहे. आणि देवपूजा केल्यानंतर तुम्हाला एक ताट घ्यायचं आहे. एका ताटामध्ये हळदी, आपलं भस्म घ्यायचं आहे, फुलं घ्यायची आहेत, एक दिवा लावून घ्यायचा आहे, एका तांब्यामध्ये पाणी घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये थोडंसं केशर टाकायचं आहे, थोडंसं दूध टाकायचं आहे आणि दही, तूप, मध हे सगळं 5 वस्तू म्हणजे पंचामृत आपल्याला त्याच्यामध्ये घ्यायचं आहे तांब्यामध्ये. आणि 1-1 रुपयाचे 5 कॉईन आपल्याला घ्यायचे आहेत. आणि हे सगळं घेऊन आपल्याला आपल्या महादेवाच्या मंदिरामध्ये जायचं आहे. कारण जे नवीन वर्ष आहे ते सोमवार आलेलं आहे, तर त्या दिवशी आपल्याला महादेवाची सेवा करायची आहे. या सेवेमुळे आपल्याला बराचसा फरक पडणार आहे. आपल्यावर महादेवाची अखंड कृपा राहणार आहे. महादेव, विष्णू आणि ब्रह्मा म्हणजेच दत्ताचा अवतार आणि दत्ताचा अवतार म्हणजे श्री स्वामी समर्थांचा अवतार. तर आपण कुठूनही केलो तरी त्याच ठिकाणी हे सगळं जाऊन मिळत असतं. त्याच्यामुळं आपल्याला महादेवाची सुद्धा उद्या सेवा करायची आहे सोमवार असल्यामुळे. आणि महादेवाच्या कृपेने आपल्याला नवीन वर्षाची सुरुवात, आपल्या जीवनाची सुरुवात उद्यापासनं आपल्याला करायची आहे. बऱ्याच जणांची उद्या काही ना काही करण्याची नवीन काहीतरी ठरवलेलं असतं आणि ते उद्या ते सगळे करत असतात. तर हे सगळं करत असताना तुम्ही ही महादेवाची सेवा करून करा. तुम्हाला 101% फरक पडणार आहे. तर ते सेवा काय करायची, तर चला आता महादेवाच्या मंदिरामध्ये आपल्याला हे सगळे घेऊन जायचं आहे. गेल्यानंतर तुम्हाला महादेवाच्या पिंडीवर ते जे आपण तांब्या घेतलं त्या तांब्यातील पाणी महादेवाच्या पिंडीवर आपल्याला अभिषेक करायचा आहे. अभिषेक केल्यानंतर आपण जे सोबत फुलं नेलेत किंवा भस्म आहे, जे तुमच्यासोबत काय काय ताटामध्ये असेल ते सगळं तुम्हाला महादेवाच्या पिंडीवर अर्पण करायचं आहे. आणि महादेवाच्या समोर हात जोडून तुम्हाला थोडा वेळ तिथं शांत उभा राहायचं आहे. आणि जे 5 कॉईन घेतलेत आपण, 1-1 रुपयाचे 5 कॉईन घेतलेत, त्यातील 1 कॉईन तुम्हाला महादेवाच्या पिंडीवर अर्पण करायचा आहे. 1 कॉईन तुम्हाला नंदीच्या जवळ अर्पण करायचा आहे. आणि 1 कॉईन आहे तो तुम्हाला महादेवाच्या मंदिरामध्ये कुठेही असं कुणीही बघणार नाही अशा पद्धतीने तुम्हाला तो लपवून ठेवायचा आहे. अगदी कुठेही ठेवा, तो तुम्हाला लपवून ठेवायचा आहे. ज्या वेळेस हा कॉईन कुणाच्या हाती लागेल त्यावेळेस तुमच्या भाग्याचा उदय झाल्याशिवाय राहणार नाही. तर तुम्हाला उद्या हा उपाय मंदिरातच जाऊन करायचा आहे. घरी चालणार नाही. मंदिर कुठेही बघा, पण मंदिरातच जाऊन हा उपाय करायचा आहे. कारण
मंदिरामध्ये खूप ऊर्जा असते. मंदिर हे पवित्र असते. मंदिरामध्ये जास्त सकारात्मकता असते. बघा, आपण मंदिरात ज्यावेळेस जातो त्यावेळेस मन शांत राहतं, प्रसन्न राहतं आणि आपल्याला एकदम तिथं थंड असं वातावरण बघायला भेटतं. त्याच्यानंतर तुम्हाला जर अशी धोत्र्याची फुलं भेटली तर ती फुलंसुद्धा महादेवाच्या पिंडीवर व्हायची आहेत आणि जो ₹1 कॉईन तुम्ही घेतलेला तो कॉईन तुम्हाला तिथे लपवून ठेवायचा आहे आणि जे 2 कॉईन शिल्लक राहिलेले आहेत ते 2 कॉईन घेऊन तुम्हाला आपल्या घरी यायचं आहे. घरी आल्यानंतर हातपाय कधीही धुवायचं नाही. मंदिरातून जर आपण घरी आलो तर कधीही हातपाय धुवायचे नाही. यामुळे आपल्याला दरिद्रता येऊ शकते नाही, येतेच. त्याच्यामुळे आपण कधीही हातपाय धुवायचे नाहीत. कारण ज्यावेळेस आपण मंदिरातून घरी येतो त्यावेळेस मंदिरातील जे देवाचे अंश असतात ते आपल्यामध्ये असतात आणि ते आपण जर धुवून काढले तर ती दरिद्रता लगेच तिथे वास केलेली असते. ती घरामध्ये शिरते आणि जी दैवी शक्ती, जी ऊर्जा असते, जे आपल्या सोबत आलेलं देव मंदिरातून आपल्यासोबत जे आलेलं अंश असतात ते म्हणजे निघून जातात. त्याच्यामुळे मंदिरातून घरी आल्यानंतर कधीही हातपाय धुवायचे नाहीत. घरी आल्यानंतर देवाला नमस्कार करायचा, ताट तेथेच ठेवायचं आणि जे 2 शिल्लक कॉईन आहेत ते कॉईन तुम्हाला एखाद्या लाल किंवा पांढऱ्या किंवा पिवळ्या कपड्यामध्ये बांधायचं आहे. म्हणजे एका कपड्यात ठेवायचं आणि त्याला गाठ बांधायची किंवा पोटली तयार करायची आहे. शक्य असेल तर तुम्ही ज्यावेळेस घरी येता त्यावेळेस तुमच्या देवघरातील भस्मसुद्धा त्याला लावू शकता. नाही लावलं तरी चालतं, काही हे नाही, असं नाही. आणि ते पोटली किंवा ते बांधलेलं जे आहे ते ₹1 जे कॉईन आहेत ते तुम्हाला हातामध्ये घ्यायचे आहेत, मुठीत धरायचं आहे आणि मूठ धरून आपल्याला ते तांदळाच्या डब्यात एकदम खालती कोणालाही न सांगता तो ₹1 कॉईन आहे तो एका तांदळाच्या डब्यात लपवून ठेवायचा आहे. एकदम खाली बुडात आणि मूठ आतमध्ये डब्यात जाईल अशा पद्धतीने ते तांदूळ बाजूला सारायचे आणि त्याच्यामध्ये ठेवून हलका हात वरती काढून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर तुम्हाला दुसरा जो कॉईन आहे तो कॉईन तुम्हाला हळदीच्या डब्यामध्ये ठेवायचं आहे आणि ज्यावेळेस तुम्ही म्हणजे एक तांदळाच्या डब्यात ठेवला आणि एक हळदीच्या डब्यात ठेवला. आता नंतर ज्यावेळेस तुम्ही हे डब्बे किंवा तांदूळ संपतील किंवा हळद संपेल त्यावेळेस तुम्ही हे डबे जर घासायला काढता किंवा ती संपल्यानंतर तुम्ही ते कॉईन तसंच खाली ठेवता, तसंच नका करू. कारण ज्यावेळेस तांदूळ संपतील किंवा हळद संपेल, तुम्हाला आणायचं असेल किंवा त्याच्यामध्ये घालायला वेळ नसेल तर तुम्ही ते कॉईन काढायचं आहे आणि तुमच्या देवघरामध्ये ठेवायचे आहेत आणि ज्यावेळेस तुम्ही डब्बा भरणार आहात त्यावेळेस घासायला जरी काढला तरीसुद्धा तुम्ही ते देवघरात ठेवायचे आहेत आणि ज्यावेळेस तुम्ही परत ते डब्यामध्ये तांदूळ हळद टाकणार आहात त्यावेळेस तुम्हाला ते कॉईन घ्यायचे आहेत. कुठला कॉईन कोणत्या डब्यामध्ये होता हे तुम्हाला नीट लक्ष ठेवायचं आहे आणि परत तुमच्या कपाळाला ते लावून परत एकदा त्याच डब्यामध्ये ठेवायचं आहे. असं तुम्हाला वर्षभर करायचं आहे. असं तुम्ही जर वर्षभर केलात तर बघा तुमच्या घरामध्ये धनधान्याची कशाचीही कमतरता राहणार नाही. जे सुख असतं ते आपल्या पायाशी लोळण घेतं. आपल्याला आपल्या घराची भरभराट झाल्याशिवाय राहणार नाही. आपल्या प्रत्येक माणसावर लक्ष्मी देवीचा आणि अन्नपूर्णा मातेचा आशीर्वाद राहणार आहे. कारण हळद ही गुरुची आणि विष्णूला प्रिय आहे आणि त्याच्यामध्ये आपण जी लक्ष्मी आहे ते ठेवलेली आहे. त्याच्यामुळं आपल्यावर लक्ष्मी मातेचा भरभरून आशीर्वाद राहणार आहे. आपल्या घरामध्ये जर पैसे टिकत नसतील, कुठल्याही मार्गाने ते पैसे जर जात असतील तर ते असं काहीही होणार नाही. घरामध्ये आजार पण येणार नाही. तर असा हा आपल्याला नवीन वर्षाचा खूप छान आणि खूप पॉवरफुल उपाय आपल्याला करायचा आहे. तर आपल्याला एकदम सोपा आहे, करायला काही अवघड नाही किंवा खर्च लागणार नाही. पण हा उपाय तुम्हाला मासिक पाळीत करता येणार नाही किंवा सुतक असेल तर सुद्धा करता येणार नाही. जर समजा तुम्ही कुठे बाहेरगावी असाल आणि तुम्ही आता उद्या तुम्हाला हे करणं शक्य नसेल तर तुम्हाला परत कधी करायचं आहे तर तुम्हाला हा उपाय कुठल्याही शुक्रवारी किंवा सोमवारीच करायचा आहे. शुक्रवार, सोमवार या 2च वारी करायचा आहे. पण कसा करायचा? तुम्हाला जे रूल्स आहेत तेच राहणार आहेत. तुम्हाला मंदिरामध्ये जायचं आहे, अभिषेक करायचा आहे, 5 कॉईन सोबत न्यायचे आहेत, ताट घेऊन जायचं आहे आणि मंदिरामध्ये गेल्यानंतर
एक कॉईन महादेवाच्या पिंडीवर व्हायचा आहे, एक कॉईन नंदीच्या जवळ ठेवायचा आहे, एक कॉईन तुम्हाला तेथे लपवून ठेवायचा आहे महादेवाच्या मंदिरामध्ये आणि घरी आल्यानंतर एक कॉईन तुम्हाला तांदळाच्या डब्यात लपवून ठेवायचा आहे, एक कॉईन तुम्हाला हळदीच्या डब्यामध्ये लपवून ठेवायचा आहे. अशा प्रकारे तुम्हाला कधीही हा उपाय केला तर चालतो, पण फक्त आणि फक्त शुक्रवार आणि सोमवारीच हा तुम्हाला उपाय चालू करायचा आहे. आणि हा उपाय चालू केल्यानंतर तुम्हाला लगेच थोड्याच दिवसामध्ये तुम्हाला अनुभव यायला सुरुवात होतील. जे तुमची कुठली जी कामं रखडलेली असतील, ती कामंसुद्धा तुमचे मार्गी लागतील. जर 2023 मध्ये तुमचे कामे काही तुम्ही जर कुठले कामासाठी काही जर केलेलं असेल किंवा घर घेतलेलं असेल आणि ते तुमचं काम होत नसेल, नोकरीमध्ये तुम्हाला प्रमोशन भेटत नसेल किंवा तुम्हाला कुठल्या कंपनीमध्ये जॉब करायची इच्छा होती, तुम्ही तिथं जाऊन इंटरव्ह्यू देऊन आला, ते तुमचं जर होत नसेल, तर या 2024 मध्ये या उपायाने तुमची जी तुमच्या मनातील इच्छा आहे ती सगळी पूर्ण होणार आहे. तुमची पूर्ण मनोकामना पूर्ण होणार आहेत आणि तुमच्यावर महादेवाची अखंड कृपा सुद्धा राहणार आहे. माता लक्ष्मी, अन्नपूर्णा देवीची सुद्धा कृपा राहणार नाहीत आहे आणि त्या दोघी आपल्या घरातून कधीही काढता पाय घेणार नाहीत. पण जे दरिद्री देवी आहे ते नक्कीच आपल्या घरातून काढता पाय घेणार आहे. कारण जी लक्ष्मी आहे ती आपण विष्णूजवळ ठेवलेली आहे आणि जे विष्णू आपल्या घरामध्ये असतात, त्या घरामध्ये देवी लक्ष्मी कायम असते. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ.